नमस्कार मकर राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडेल. हो, ग्रहाची चाल आणि शनिदेवाचे संकेत काहीतरी वेगळंच सांगत आहे. एक भयानक खेळ सुरू झाला आहे. हा खेळ पैशाचा असू शकतो, हा खेळ नात्याचा असू शकतो किंवा एखाद्या अशा व्यक्तीचा असू शकतो ज्याच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला होता. मकर राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून तुम्ही खूप सहन केलं आहे. कधी आर्थिक तणाव, कधी घरातील वाद, कधी विश्वासघात, तर कधी स्वतः माणसाकडून झालेली अपेक्षा. पण आता हा काळ बदलत आहे, कारण ग्रह सांगत आहे की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा खुलासा होणार आहे. काही लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानलं ती व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळा खेळ खेळत असल्याचं समोर येऊ शकतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांवर विश्वास ठेवू नका, तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका आणि तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीसमोर उघड करू नका, कारण शनिदेव तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्यापैकी काही लोकांना अचानक एखादा फोन येऊ शकतो, एखादी बातमी मिळू शकते, जुन्या व्यक्ती ची अचानक भेट होऊ शकते किंवा एखादं रहस्यमय समोर येऊ शकतं आणि हीच ती घटना असेल जी तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. तुम्ही सध्या ज्या समस्यामधून जात आहात त्या कायम राहणार नाही, कारण शनिदेव आता तुमच्या मेहनतीचं फळ देण्याच्या तयारीत आहे. परंतु या फळापर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला एक मोठी परीक्षा द्यावी लागू शकते. ही परीक्षा नात्याची असेल, विश्वासाची असेल आणि संयमची असेल. मकर राशीच्या जातकांनो, जर तुमच्या मनात सध्या कोणती चिंता असेल तर घाबरू नका, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर प्रकाश येतो आणि ग्रह सांगत आहे की त्यांच्या जीवनात एक असा नवीन अध्याय सुरू होणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी गोड बोलून लागली, अचानक तुमची मदत करायची भाषा करू लागली, तर लगे विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतो असं नाही आणि हाच तो भयानक खेळ आहे ज्याचा संकेत ग्रह देत आहे. मंडळी, या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ती व्यक्ती कोण असू शकते, कोणत्या दिवशी मोठा संकेत मिळू शकतो, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला धन लाभ होऊ शकतो आणि कोणत्या छोटा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही खरे मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ जय शनिदेव लिहा, कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठा खुलासा, एक मोठा बदल आणि एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत आहे. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहाची स्थिती अशी तयार होते की तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्ही कधी कल्पनाही केल्या नसाल. शनिदेव, जे मकर राशीचे स्वामी ग्रह आहेत, ते सध्या तुम्हाला एक मोठा संदेश देत आहे. हा संदेश आहे, सावध राहा, जागे राहा आणि तुमच्या भोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या, कारण तुमच्या आयुष्यात एक असा खेळ सुरू झाला आहे ज्या मागे काही लोक आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला असेल, तुम्ही तुमची गुपित सांगितले असेल, तुमची योजना तुमच्यासोबत शेअर केली असेल, पण आता ग्रह सांगत आहे की तीच व्यक्ती तुमच्या विश्वासाला धक्का देऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आजूबाजूला दोन प्रकारची माणसं आहेत. एक जी माणसं आहेत तुमच्या यशाची इच्छा करतात, दुसरी जी माणसं यशामुळे अस्तव्यस्त होतात. या आठवड्यात या दोघांमधला फरक तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल. काही लोक अचानक तुमच्यापासून दूर जातील, काही लोकांचे वागणे अचानक बदलेल, तर काही लोक स्वतःहून तुमच्या आयुष्यातून निघून जातील. पण घाबरू नका, कारण शनिदेव जे घडून देतात त्यांच्या बदलात काहीतरी चांगलं देतात. मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्ही एखादी नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची सुरुवात होऊ शकते, अडकलेले काम पुढे सरकू शकते, एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांना अचानक धनलाभाचे संकेत मिळतील. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमच्या कागदपत्रावर, पैशाबाबत, निर्णयाबाबत विशेष काळजी घ्या, कारण हा काळ तुमचा एक मोठा धडा शिकवणारा आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्यापैकी काहींना एखादा जुना व्यक्तीचा अचानक फोन येऊ शकतो, जुने वाद मिटू शकतात किंवा एखादं जुनं रहस्य अचानक समोर येऊ शकतं आणि हीच ती घटना असेल जी तुमच्या आयुष्यात दिशा बदलू शकते. म्हणून या आठवड्यात शांत राहा, घाईघाईने निर्णय घेऊ नका आणि प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा, कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भयंकर खेळाचा खरा चेहरा आता हळूहळू समोर येणार आहे.
ती व्यक्ती कोण आहे आणि तिचे खरे रूप कसे समोर येईल हे जाणून घेऊया मंडळी. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो, कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या आयुष्यातील एक व्यक्तीचे खरं रूप आता लपून राहणार नाही. हो, ही व्यक्ती कोण असू शकते? ही व्यक्ती तुमचा जवळचा मित्र असू शकते, तुमचे नातेवाईक असू शकते, तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी असू शकते, किंवा एखादी अशी व्यक्ती असू शकते जिच्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला आहे. मकर राशीच्या जातकांनो, प्रत्येक वेळी शत्रू बाहेरचाच असतो असं नाही. कधी कधी आपल्या जवळची माणसं आपल्याला सर्वात मोठा धक्का देतात. गेल्या काही दिवसात तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवला असेल. ती व्यक्ती अचानक तुमच्याशी काम बोलू लागली असेल, तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करू लागले असेल, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नकारात्मक बोलू लागले असेल, तर तिच्यापासून सावध राहा. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण त्या भागाकडे येत आहोत. अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहे. पैसा, करिअर आणि नशिबाचा मोठा बदल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आर्थिक जीवनात काही मोठे बदल होण्याचे संकेत ग्रह देत आहे. जर तुम्ही खूप दिवसापासून एखादी पैशाची वाट पाहत असाल, जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, जर तुमची मेहनत योग्य फळ मिळत नसेल, तर आता परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमची मेहनत कधी वाया जात नाही. शनिदेव प्रत्येक गोष्टी आणि वेळ देतात आणि या तुमच्या आयुष्यात तो योग्य काळ जवळ येत आहे. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, काही लोकांना अचानक एखादी चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. एखादा नवीन ग्राहक, नवीन काम किंवा नवीन भागीदारी तुमच्यासाठी लाभ देऊ शकते. पण इथे एक ग्रह मोठा चेतावणी देत आहे. कोणालाही विचार न करता पैसे उधार देऊ नका. कोणत्याही कागदपत्रावर घाईघाईने सही करू नका, कारण तुमच्या भोवती आलेला भयानक खेळ आर्थिक बाबतशी जोडलेला असू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्यापैकी काही जणांना अचानक खर्च वाढल्यासारखं वाटेल. घरासाठी, कुटुंबासाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठी पैसा खर्च होऊ शकतो, परंतु घाबरू नका, कारण हे खर्च भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. आणखीन एक मोठा संकेत, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला अशी एक बातमी मिळू शकते ज्यामुळे तुमच्या करिअरची दिशा बदलू शकते. एखादा फोन, एखादा संदेश किंवा एखादी अचानक भेट तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते. म्हणून या काळात कोणतीही संधी लहान समजू नका. प्रत्येक नवीन संधीला सकारात्मक नजरेने पहा. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या काही महिन्यापासून जे संघर्ष सहन केले आहे त्याचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जात आहे. पण लक्षात ठेवा, पैसा येईल, संधी मिळेल, यश मिळेल, पण त्याचबरोबर काही लोकांची आणि मस्करी वाढेल. म्हणून तुम्हाला यशाची प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगू नका. तुमच्या योजना गुप्त ठेवा, कारण काही वेळा शांतपणे केलेली प्रगतीचा सर्वात मोठा विजय. आणि ग्रह सांगत आहे की मकर राशीच्या जातकांनो, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नशिबाचा मोठा पलटवार घेऊन येऊ शकतो. प्रेम, नाती, त्यात एक व्यक्तीचे संपूर्ण सत्य समोर येणार आहे. मकर राशीच्या लोकांनो, पैसा, करिअर जितकं महत्त्वाचे आहे तितकं महत्त्वाचे असतं आपलं नातं. आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या नात्यामध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या नात्याबद्दल खूप चिंतेत असाल, तर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्यापासून दूर जात आहे, तर आता सत्य तुमच्या समोर घेऊन येऊ शकतं. कारण ग्रह सांगत आहे की एक गैरसमज संपल आणि एक मोठे सत्य समोर येईल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्यापैकी काही जणांच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्यावर खूप प्रेम करते, पण तिचा भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही. तर काही लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे जी समोर गोड बोलते, पण मनात काहीतरी वेगळं ठेचून ठेवते. आता तुम्हाला या दोघांमधला फरक समजला आहे का? जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतचा एखादा जुना वाद मिटू शकतो, घरातील तणाव कमी होऊ शकतो, कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात बराच काळ ज्या गोष्टीमुळे तणाव होतो ती समस्या आता हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या आठवड्यात रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कोणालाही कठोर शब्द बोलू नका, कारण काही वेळा एक चुकीच्या शब्दामुळे अनेक वर्षाचं नातं तुटू शकतं. ज्या लोकांचं प्रेमसंबंध सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ मिश्र परिणाम देणारा असू शकतो. काही लोकांच्या नात्यात जवळीक वाढेल, तर काही लोकांना समोरच्या व्यक्तीचं खरं रूप समजेल.
जर एखादी व्यक्ती तुमच्याशी फक्त तिच्या स्वार्थासाठी जोडलेली आहे तर या आठवड्यात त्याचा संकेत तुम्हाला नक्की मिळेल. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही अंतःप्रेरणा खूप मजबूत आहे. तुमच्या मनात एखादी व्यक्तीबद्दल संशय येत असेल तर त्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका, कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या मनाला मिळणारे संकेत खरे ठरू शकतात. आणखीन एक मोठा संकेत, जुन्या मित्राची किंवा जुन्या प्रेमाची अचानक आठवण येऊ शकते. एखादा फोन, एखादा संदेश किंवा अचानक झालेली भेट तुमच्या मनात जुना भावना जागवू शकते. परंतु भूतकाळ परत जाण्यापूर्वी नीट विचार करा, कारण प्रत्येक जुनी गोष्ट पुन्हा आनंद देईल असे नाही. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नाती जपा, पण स्वतःचा सन्मान कधी गमावू नका. जे लोक खरोखर तुमचे आहेत ते कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ सोडणार नाही, आणि जे फक्त स्वार्थासाठी तुमच्या आयुष्यात आले आहेत त्यांचे खरे रूप आता तुमच्या समोर येईल. कारण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नात्याचा भयानक खेळ संपणार आहे. सत्याचा मोठा खुलासा होणार आहे. आरोग्य विशेष उपाय आणि शनिदेवाचा आशीर्वाद कसा मिळायचा हे जाणून घेऊया. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. कारण प्रत्येक बदल, प्रत्येक यश, प्रत्येक नवीन सुरुवात ही चांगल्या आरोग्यापासून सुरू होते. ग्रहाचा संकेत सांगतं की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्ही खूप मानसिक तणावाखाली आहात. रात्री उशीरपर्यंत विचार करणे, लहान लहान गोष्टीची चिंता करणे, भविष्याची काळजी करणे यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मकर राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या कायमची नसते. प्रत्येक अडचणीचा एक शेवट असतो आणि तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत पोट, हाडे, गुडघे, थकवा यामुळे विशेष लक्ष द्या. त्यामुळे काही लोकांना झोपायची कमतरता जाणवू शकते, म्हणून पुरेशी विश्रांती घ्या. सकारात्मक विचार करा आणि अनावश्यक चिंता मनातून काढून टाका, कारण तुमचे मन जितके शांत राहील तितकं तुमची निर्णय क्षमता वाढेल. आता जाणून घेऊया तो विशेष उपाय जो शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम ठेवू शकतो. शनिवारी सकाळी स्नान करून शनिदेवाच्या मंदिरात जा. मंदिरात जाणे शक्य नसेल, घराच्या शनिदेवाच्या प्रतिमेसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्यानंतर 108 वेळा मंत्र जप करा. ओम शनिचाराय नमः. या मंत्राच्या जपामुळे मनातील भीती दूर होते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. तसेच शनिवारी काळ्या कुत्र्याला, भिकारी किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा. त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि अडथळे दूर होऊ लागतात. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक मोठे कारण आहे. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, काही नाती बदलतील, काही सत्य समोर येईल, पण हे सर्व तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे. कारण शनिदेव तुम्हाला कमकुवत बनवत नाही, ते तुम्हाला मजबूत बनवतात. आणि आता तसा क्षण आला आहे की जिथे तुमची मेहनत, तुमचा संयम, तुमचा संघर्ष तुम्हाला यशाची नवीन उंचीवर घेऊन जाईल. मकर राशीच्या जातकांना, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होणारा हा मोठा खुलासा तुमच्या आयुष्यात दिशा बदलू शकतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. जर तुम्ही खरे मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, जय शनिदेव, माझे नशीब बदलणार. तर मंडळी, आता आपण या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आजचं संपूर्ण भविष्यवाणी आपण पाहिली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल होऊ शकतो. पण आता मी तुम्हाला एक अंतिम संकेत सांगणार आहे. ग्रह सांगत आहे की तुम्हाला आयुष्यात जे काही अडकून पडले आहे ते हळूहळू मार्गी लागण्यास सुरू होईल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात, ज्या कामासाठी तुम्ही अनेकदा निराश झाला आहात, त्या नात्यासाठी तुम्ही मनापासून झटकत आहात, त्या सर्व बाबत एक आता नवीन आशेचं किरण दिसू लागलं आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्यापैकी काही जणांना अचानक एखादी अशी संधी मिळेल जी तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही संधी प्रत्येकाला दिसणार नाही. ती ओळखीसाठी तुम्हाला शांत मनाने विचार करावा लागेल. कारण शनिदेव तुम्हाला थेट काही देत नाही, ते आधी तुमची परीक्षा घेतात आणि मग तुम्हाला यशाचं फळ देतात. आता तो भयंकर खेळ संपण्याच्या मार्गावर आहे. खोट्या लोकांचे खरे चेहरे समोर येतील, विश्वासघात करणाऱ्या व्यक्ती स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील आणि जे लोक खरोखर तुमचे आहे ते प्रत्येक संकट तुमच्या पाठीशी उभे राहतील. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही खूप संघर्ष केला आहे. खूप वेळा स्वतःचे अश्रू स्वतः पुसले आहे. खूप वेळा काही न सांगता मनातील दुःख सहन केलं आहे. पण आता काळ बदलत आहे, कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुंदर सकाळ येते आणि तुमच्या आयुष्यात आता असंच एक नवीन
सकाळ येण्याची चिन्हे दिसत आहे, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका, कारण तुमचं नशीब तुमच्या बाजूने वळण्यास सुरू झालं आहे आणि कदाचित जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होणारा एक मोठा खुलासा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकतं. जर तुम्ही खरं मकर राशीचे असाल तर कमेंटमध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव, माझ्या आयुष्यात चांगला बदल होणार असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. मंडळी, मी काजल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या रहस्यमय भविष्यवाहिनी चॅनलवर. त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. अशाच नवनवीन राशी भविष्य व्हिडिओसाठी, अचूक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा. सर्वांना बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.